आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मांसोबत। नमस्कार, थँक्यू। तर आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व जे आजकाल दररोज हेडलाईन्स बनवत आहेत, एक असे मिनिस्टर जे आजकाल मोठमोठ्या न्यायाधीशांना आपल्या भाषेत सांगायचं तर ढवळाढवळ करतात, एक असे व्यक्ती जे आपल्या बोलण्याने दुसऱ्या लोकांना खूप त्रास देत असतात। प्लीज वेलकम भारताचे कायदा मंत्री किरण रिजिजू। आणि आपकी अदालतच्या या खास शो मध्ये आपले जज आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर दिवाकर, आणि यापूर्वी की आपण प्रश्न विचारायला सुरुवात करू, भारताच्या कायदा मंत्रींना आजचे जज दिवाकरजींची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। आणि याआधी की मी पहिला आरोप लावेन किरण रिजिजूंवर, आपण मालिका सुरू करू। एक नजर टाकूया भारताचे कायदा मंत्री किरण रिजिजूंच्या पॉलिटिकल करिअरवर। भारताचे लॉ मिनिस्टर किरण रिजिजू आजकाल चर्चेत आहेत सुप्रीम कोर्टामधल्या आपल्या वक्तव्यामुळे। किरण रिजिजू अशा गावातून आले आहेत जिथे ना वीज होती ना रस्ता। चीनच्या बॉर्डरवर अरुणाचल मधल्या नाखू नावाच्या गावात राहणारे किरण कॉलेजच्या दिवसांमध्ये बेस्ट ॲथलीट होते। आजकाल देखील त्यांच्या फिटनेस बद्दल खूप चर्चा होत असते। किरण रिजिजू कधी फुटबॉलच्या मैदानात दिसतात, कधी बॅडमिंटन खेळताना दिसतात, तर कधी कौशल्य दाखवताना दिसतात। किरण रिजिजू मोदी सरकारमध्ये स्पोर्ट्स मिनिस्टरच्या पदावर खूप लोकप्रिय झाले। My dream is to see India come back with that glory which we have lost. आज देखील खेळाडू म्हणतात की किरण रिजिजूंनी देशातल्या स्पोर्ट्स कल्चरला बदलून टाकलं। त्यांच्या कार्यकाळात आपल्या खेळाडूंनी जास्त मेडल्स जिंकले। किरण रिजिजू 5 वर्षांपर्यंत स्टेट होम मिनिस्टर देखील राहिले। ते जास्त करून खडतर ठिकाणी सैनिकांबरोबर दिसून यायचे। कधी कधी ते फायटर जेट उडवताना सुद्धा दिसले आहे। किरण रिजिजू डिजिटल मीडियावर सुद्धा पूर्णपणे सक्रिय आहे। यांचा नाच करणारा एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला। पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा तो व्हिडिओ लाईक केला। किरण रिजिजू यांनी ईशान्य भारतामध्ये विकासासाठी भरपूर काम केलं आहे। कायदा मंत्री म्हणून किरण रिजिजूंनी अनेक क्रांतिकारक पावलं उचलली आहेत। दिल्ली विश्वविद्यालयामधून कायदा विषयात पदवीधर किरण रिजिजू आपकी अदालतमध्ये त्यांचा खटला स्वतःच लढतील। तर मग चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप किरण रिजिजूंवर। आपकी अदालतमध्ये लॉ मिनिस्टर किरण रिजिजूंवर आरोप आहे की यांना न्यायपालिकेवर कंट्रोल हवा आहे। किरणजी, मागच्या काही दिवसांपासून तुमच्या बोलण्यामुळे पूर्ण ज्युडिशरीमध्ये वादळ आला आहे। सगळे जजेस, मोठे मोठे वकील हे म्हणतात की हा कोण आला आहे। ते म्हणतात की बुल इन चायना शॉप। जर मराठीमध्ये ट्रान्सलेट करू तर त्यांच्या दुकानांमध्ये एक सांड घुसलाय। कसं आहे, मला जे संविधानिक अधिकार दिले आहेत आणि जे दायित्व आहे मी तेच चालवत आहे। आणि सरकार आणि न्यायपालिकेच्या मध्ये एक ब्रिजचं काम लॉ मिनिस्टर करतात। मी असे वक्तव्य कधीच करत नाही जे असंविधानिक आहेत।
याला काही लोक चुकीच्या पद्धतीने सादर करतात आणि चुकीच्या पद्धतीने काही न्यूजमध्ये देखील दाखवतात. तर काही लोकांना बोलण्याची संधी मिळते, पण तुम्ही बघा, मी बघा, मी तुम्हाला ते चुकीचं जे नाही जे बोलत. म्हणतात, आधीचे कोणी लॉ मिनिस्टर झाले, राम जेठमलानी, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, कपिल सिब्बल, अशोक सेन, मोठे-मोठे हे सगळे प्रॅक्टिसिंग लॉयर्स तुम्ही होते. आंबेडकर साहेबांचं नाव विसरलात. हो, बाबासाहेब आंबेडकर. ओके. तर हे सगळे कायदा मंत्री प्रॅक्टिसिंग लॉयर होते. त्यांना माहीत होतं सुप्रीम कोर्ट कसं काम करतं, वकील काय काम करतात. ते म्हणतात, की यांना काही माहीत नाहीये. हा असा नवरा आहे, जो कधी घोडीवर बसला नाही. जो कोणी आजपर्यंत या देशाचा लॉ मिनिस्टर बनला आहे, ते कायदेशीररित्या त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव देखील होता. तर काही लोकांना ही समस्या देखील होत आहे, की एक नवीन माणूस ज्याला लॉबद्दल जास्त काही माहिती नाहीये, पण आता तो लॉबद्दल बोलत असतो. हे असं नाही बोलत ते. जजेसमध्ये पण 99% जजेस माझ्या पक्षातूनच विचार करतात मला माहिती आहे. 1-2 टीका करू शकतात, पण काही वकील आहेत जे दुसऱ्या आयडिओलॉजी किंवा दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीतून जोडले गेलेत आणि मोठे वकील आहेत. समस्या त्यांना जास्त आहे, की ते मी लॉ म्हणतात, की मिनिस्टर बनलो. एका गावातून आलेला, असं गाव जिथे ना वीज ना पाणी, हो. एका आदिवासी क्षेत्रातून आलेला. आता आम्हाला सांगणार कायदा काय असतो? हे म्हणणं बरोबर आहे. मी तर एकदम लहान गावातून तिथे काही नव्हतं. मोदीजी प्रधानमंत्री बनण्याअगोदर आमच्या इथे जवळपास 80% त्या भागामध्ये न कोणता रस्ता होता, ना पाण्याची व्यवस्था होती, ना वीज होती. तिथून मी आलोय. तर यामुळे त्यांना असं वाटतं, की मी जे म्हणतोय, ते त्यांना रुजत नाहीये आणि ते विचार करतात, की ते वर्षानुवर्षे 50 वर्षे, 60 वर्ष कायदेविषयक अभ्यास करून ते देशाच्या न्यायालयामध्ये काम करत आहेत आणि हा नवीन माणूस इतक्या लांब गावातून येऊन सरकारच्या पक्षामध्ये बोलत असतो. तर हे त्यांच्या विचारांमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून काही लोक म्हणतात, संसदमध्ये 2-3 सीनियर एम-पी आणि काँग्रेसचे माजी मंत्री या लोकांचं म्हणणं आहे, लॉ मिनिस्टर नवीन आहे, त्याला काही माहीत नाहीये. तर ठीक आहे, मी नवीन आहे, तर नवीन-नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. पण देशाच्या इतिहासामध्ये आधी कोणीही असा कायदा मंत्री नाही झाला, कोणीही लॉ मिनिस्टर नाही झाला, ज्याने ज्युडिशरीवर या प्रकारे हल्ला केला असेल. ज्या गोष्टी जर मी बोलायला पाहिजेत, जर मी त्या योग्य पद्धतीने बोलत असेन, तर तो हल्ला नाही मानला पाहिजे. आणि ज्युडिशरीला आम्ही सगळे मान्यता देतो. आणि भारताची लोकशाही जर योग्य पद्धतीने चालत असेल, त्याचं एक खूप मोठं कारण हे देखील आहे, की भारताची जी न्यायप्रणाली आहे, ज्युडिशियल स्ट्रक्चर हे खूप मजबूत आहे, रोबस्ट आहे. म्हणून आम्ही म्हणतो, की ज्युडिशियरीचं जे कामकाज आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप नाही करत आणि ज्युडिशियरीने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये. मध्ये जी लक्ष्मण रेषा जी ओढलेली आहे, संविधानाकडून आम्हाला ती प्राप्त झाली आहे. त्याला कोणीही ओलांडू नये, तर या देशाचं भलं होईल. तुम्ही तर थोडी जास्तच लक्ष्मण रेषा ओढलेली आहे. बघा, माझ्या हातामध्ये मागच्या 7-8 दिवसांचे वृत्तपत्र आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वृत्तपत्र आहेत. यांच्या हेडलाईन्स काय आहेत? सुप्रीम कोर्टाने संविधान हायजॅक केलंय, किरण रिजिजू. काही लोक स्वतःला संविधानापेक्षा मोठं समजत आहेत, किरण रिजिजू. किरण रिजिजूंचा जजेसवर निशाणा. किरण रिजिजू म्हणाले, की जजेस निवडणूक लढत नाहीत. किरण रिजिजू म्हणाले, की आयबी आणि रॉ यांचा रिपोर्ट सार्वजनिकरित्या मांडणं गंभीर विषय आहे. किरण रिजिजू म्हणाले, की सुप्रीम कोर्ट चुकीचं आहे. आता मी जर वाचतच राहिलो तर संध्याकाळ होईल इतक्या हेडलाईन्स आहेत. आणि तुम्ही म्हणताय, की मी हल्ला नाही केला. कसं आहे रजतजी, मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला 8.5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि या 8.5 वर्षांमध्ये एक देखील असं उदाहरण तुम्हाला नाही मिळणार, जे आमच्या सरकारने ज्युडिशियरीचे अधिकार कमी करण्यासाठी किंवा ज्युडिशियरीला कमी लेखण्याचं काम केलं आहे. मी जेवढी वक्तव्य केली आहेत, ते प्रतिक्रियेतून म्हटलंय. मी स्वतःहून असंच हवेत तीर नाही मारलाय. जेव्हा काही गोष्टी जसं की सुप्रीम कोर्टाच्या बेंचवरून म्हटलं गेलंय, की सरकार फाईल घेऊन बसलेले आहेत, तर त्यावर मला उत्तर देणं गरजेचं असतं लोकशाहीमध्ये, की आम्ही फाईल घेऊन असंच नाही बसलोय, तर आम्ही आमच्या प्रक्रियेमध्ये जे काम केलं पाहिजे ते करत आहोत.
तर कोर्टाने विचार केला पाहिजे. आपणही विचार केला पाहिजे, की अशा गोष्टी बोलू नये, ज्यामुळे चुकीचा मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि आधी लोक तर चुकीचा समज पहिला तर करतील. कोणताच लॉ मिनिस्टर उत्तर देत नव्हता सुप्रीम कोर्टाला. तुम्ही एकटेच असे दुर्मिळ आला आहात. हां, नाही, आधी देखील उत्तर देत होतो आणि पार्लमेंटमधल्या चर्चेत सहभागी देखील होत होतो आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलतो, की जे पार्लमेंटमधले सभासद आहे, ज्युडिशरीवरून चर्चा करतात सभेत, राज्यसभेत, तर अशा भाषेचा वापर करू नये, ज्यामुळे ज्युडिशरीचं नुकसान होईल. मी स्वतःच म्हणतो, पण काही गोष्टी आहेत, ज्या कोर्टामार्फत किंवा कोर्टाच्या जजमार्फत सार्वजनिक ठिकाणी किंवा आणखी कुठे म्हटलं गेलंय, जे सरकारच्या प्रती ते अनुकूल नाहीये. तर मी त्यावर खूपच सरळ मार्गाने एकतर उत्तर देतो किंवा स्पष्टीकरण देतो. तर जे सगळं न्यूजपेपरमध्ये आलं आहे, तर माझा असा काही उद्देश नव्हता, की मी आता मी चुकीची तुम्हाला गोष्ट बोलू. सरळ मार्गाने 1-2 उदाहरणं सांगतो. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने शिफारस केली, सौरव कृपालला हाय कोर्टामध्ये जज बनवायचं आहे. तुम्ही त्यांच्या मागे आय-बी आणि रॉ लावली होती. जे जजेसच्या अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया आहे, ही खूपच संवेदनशील देखील आहे आणि खूप अशा गोष्टी आहेत, ज्या आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवर चर्चा करू शकत नाही. तर मी त्या प्रक्रियेबद्दल तर चर्चा नाही करणार. पण सरकार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही पाऊल उचलतात, तो अगदी विचार करूनच आणि आपल्या एका पॉलिसी मार्फत काम करतात. तर त्याला ना आमच्यामार्फत ना ज्युडिशरीमार्फत अशा गोष्टींना पब्लिक डोमेनमध्ये नाही टाकलं पण पाहिजे. हे तर त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये आणलं आहे ना. ते म्हणाले, की सरकार सौरभ कृपालला यासाठी जज म्हणून अपॉइंट करत नाहीयेत, कारण ते सेम सेक्सचे सपोर्टर आहेत. आणि मग असं देखील म्हटलं, की त्यांचे जे बॉयफ्रेंड आहेत, त्यांचे साथीदार आहेत, पार्टनर आहेत, ते एक स्विस सिटिझन आहेत, म्हणून त्यांना जज नाही बनवणार. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टच्या कॉलेजियमने पब्लिक डोमेनमध्ये आणल्या आहेत. मी माझ्याकडून यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही कारण जेव्हा मला बोलायचं असेल ज्या फॉरममध्ये ॲज अ लॉ मिनिस्टर आणि आमच्यावरती आमचे नेता आदरणीय प्रधानमंत्रीजी बसले आहेत, त्यांचे विचार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या मी अ, आपकी अदालतमध्ये आलो आहे. मला चांगलं वाटतंय, पण मी त्या गोष्टी नाही बोलू शकत. पण तुम्ही तर म्हटलंय ना, की जजेसना आय-बी, रॉ यांचा रिपोर्ट सार्वजनिक करायला नको होता आणि ते म्हणतात, की ही तर पारदर्शकता आहे, यात काय समस्या आहे? पारदर्शकता या वेगवेगळ्या असतात. आता देशहितामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या मी लोकांसमोर जर नाही सांगितल्या पाहिजेत, तर त्या नाहीच सांगितल्या पाहिजेत. आणि लोकांच्या हितासाठी ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्या लपवल्या नाही पाहिजेत. त्या गोष्टी क्लिअर आहेत. कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि कोणत्या नाही ते. बघा, आज आपकी अदालतमध्ये जनता देखील आहे, संधी पण आहे, वेळ पण आहे. सांगून टाका. नाही. आमच्या इथे आपकी अदालतमध्ये जितके लोक आले आहेत, मी ही गोष्ट बोलू शकतो. खूप क्लिअरली हे म्हणू शकतो, की तेच मला सांगतील जे देशहितासाठी नाही सांगितलं पाहिजे ते नका सांगू. तेच म्हणतील नका सांगू ते. पण जजेसना असं वाटतं, की सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जजेसच्या अपॉइंटमेंटमध्ये इंटरफिअर करू इच्छित आहे. आपल्या आवडीचे जज अपॉइंट करू इच्छित आहे. बघा, संविधानामध्ये तर खूप स्पष्ट आहे, की ज्यांची अपॉइंटमेंट 93 सालापर्यंत तरी सरकारचं करत असते आणि संविधानात पण हेच लिहिलंय, मी त्या चर्चेत नाही जाणार. ते तर संविधानानेच स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे सगळे शिकलेले लोक आहेत. तुम्ही संविधान उघडून बघू शकता, की जजेसची अपॉइंटमेंट कोण करतात आणि कसं करतात. नंतर त्याची परिभाषा बदलली गेली आहे. 93 मध्ये तर मग सुप्रीम कोर्टाने स्वतःहूनच ते आपल्या हातामध्ये घेतलं आणि कॉलेजियम बनवलं. हायकोर्ट जजेससाठी 3 मेंबर आणि सुप्रीम कोर्टासाठी 3 मेंबर आणि हायकोर्टामधून तिथून नाव पुढे करण्यासाठी 3 मेंबर कॉलेजियम. 93 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि 98 मध्ये याचा विस्तार झाला. व्यवस्था कोर्ट ऑर्डरनुसार बदलली गेली होती. आता त्यावर मी काय म्हणायला पाहिजे हे तर देशातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, नाही, की समस्या तर तेव्हा योग्य होते, केलं, जेव्हा की तुम्ही म्हणता, की जज निवडणूक नाही लढत. तर त्यांची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ठीक आहे निवडणूक नाही लढायची तर ते संविधानात लिहिलेलं आहे, की जजेसनी निवडणूक नाही लढली पाहिजे आणि अपॉइंटमेंटच्या माध्यमातून ते जज बनतात.
खूप खूप लोकांचं म्हणणं आहे की कुठे ना कुठे अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी राजा तर नसतो की ज्यावर प्रश्न नाही विचारू शकत. लोकशाहीमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो रजतजी, लोकशाहीमध्ये मालक ही जनता असते आणि संविधान आपलं सगळ्यात एक असं पुस्तक आहे, ज्याला सगळ्यांनीच मान्यता दिली पाहिजे. हे पवित्र पुस्तक आहे. मी म्हणालो की जजेसची निवडणूक तर नसते, पण जजेसनी पण हा विचार करावा की त्यांचं कामकाज चांगलं असावं, जनता पाहत आहे. मी याच संदर्भात बोललो होतो. आणि सोबतच असं देखील म्हणालात, की त्या जजेसने संविधानाला हायजॅक केलं आहे. हे हे मी जेव्हा लॉ मिनिस्टर बनलो नव्हतो, त्याच्या आधी देखील ही चर्चा झाली होती आणि जेव्हा मी मंत्री बनलो नव्हतो, अपोझिशन एम-पी होतो, तेव्हा देखील ही चर्चा ऐकली होती, की सुप्रीम कोर्टाने बऱ्याच पार्लमेंटमधल्या पॉवर आपल्या हातात घेतल्या आहेत. हे काहीच मी नवीन काही सांगत नाहीये. या गोष्टी तर चालत आलेल्या आहेत आणि हेच सगळं आजकाल जास्त ऐकायला मिळत आहे. नवीन गोष्ट ही आहे, की तुम्ही ज्युडिशियरी कंट्रोल करू इच्छित आहात. कंट्रोल करू शकत नाही आणि विचार पण नाही केला पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो ना, मोदीजींनी 8.5 वर्षामध्ये ज्युडिशियरीसाठी जे काम केलं आहे, जजेसची फॅसिलिटी वाढवली आहे. कोर्ट रूम बनवण्यासाठी, लॉयर्स हॉल बनवण्यासाठी पैसे आधी खूप मुश्किलीने 1,000-2,000 करोड देखील मुश्किलीने मिळत होते. पुढच्या 4.5 वर्षामध्ये खर्च करण्यासाठी 9,000 करोड खालच्या न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी सेंटर बनवण्यासाठी इतके पैसे वाटले देखील आहेत. जे मोदीजींच्या सरकारने ज्युडिशियरीसाठी जे काम केलं आहे, त्याच्या अर्धा देखील आधीच्या कुठल्याही सरकारने नाही केलं. त्याच्यानंतर मग आमच्यावर आरोप लावतात, की आम्ही ज्युडिशियरी आमच्या ताब्यात घेत आहोत. असा विचार करणं देखील चुकीचं आहे आणि जर असं कोणी म्हणत असेल, तर त्याचे विचार असे असतील, कारण रजतजी तुम्हाला माहीतच असेल, कमिटी ज्युडिशियरीचं आर्ग्युमेंट या देशात पहिल्यांदा इंदिरा गांधींच्या वेळी आलं होतं आणि त्यावेळेस जजेसच्या सिनियरिटीला सुपरसेशन करून ज्युनियर जजना सीनियर जज बनवलं गेलं होतं. इमर्जन्सी लागू केलं गेलं होतं. ज्युडिशियरीला कंट्रोलमध्ये आणलं गेलं होतं त्यावेळेस आणि ते लोक आम्हाला म्हणत आहेत, की ज्युडिशियरीला कंट्रोल करू इच्छित आहोत. आज सांगा एखादं उदाहरण, जिथे आमच्या सरकारने ज्युडिशियरीचा निर्णय मान्य केला नसेल किंवा ज्युडिशियरीला चुकीच्या पद्धतीने कमीपणा दाखवण्याचं काम मी केलं देतो असेल. तुम्हाला एक उदाहरण. सांगा असं काही असेल तर. किरण रिजिजू लॉ मिनिस्टर. तुम्ही म्हणालात, की जजेसने नीट विचार करून बोललं पाहिजे. जजेसनी जजमेंटबद्दल बोलण्याआधी इकडच्या तिकडच्या कॉमेंट्स नाही दिले पाहिजेत. हे ओल्ड विजडम आहे. अ जज स्पीक्स थ्रू हिज जजमेंट. कारण जो कोर्टाचा निर्णय जो अंतिम असतो, जोपर्यंत मोठं कोर्ट त्याला रिव्ह्यू करत नाही, तर कोर्टाचा निर्णय फायनल आहे. म्हणून कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे जज साहेबांनी, ते जजमेंटमध्ये लिहित नसतील आणि वेगळंच काहीतरी टीका करत असतील, तर ते बरोबर नाहीये. तर हे तर एक लॉ मिनिस्टर म्हणून मी हे म्हटलंच तुम्ही पाहिजे. त्यांना म्हणता, की सुप्रीम कोर्टातल्या जजेसना बेल ॲप्लिकेशन ऐकण्याची काय गरज आहे? का वेळ वाया घालवत आहेत? नाही, मी असं नाही म्हणालो, की सुप्रीम कोर्टाने बेल नाही ऐकलं पाहिजे. मी असं म्हणालो होतो, की सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आपल्या देशातलं न्यायालय आहे. तिथे मोठे मुद्दे जे असतात आणि जे कॉन्स्टिट्यूशनल मॅटर आहेत, संविधानिक मुद्दे, त्यावर जास्त लक्ष दिलं तर जास्त चांगलं आहे. आणि बेल ॲप्लिकेशन जर खूप महत्त्वाचा बेल आहे, ह्युमन राईट्सचा इश्यू असतो, लिबर्टीचा इश्यू असतो किंवा कोणाला फाशी देण्याबद्दलचा मुद्दा असेल, असे मुद्दे जे असतात त्याच्यावर बेल ऐकू शकतात, पण तुम्ही 420चा काहीतरी बेलचा मुद्दा असेल त्यासाठीच सुप्रीम कोर्टात जाल, तर सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया जातो. या दृष्टीने मी म्हणालो होतो. मी कधी नाही म्हणालो, की सुप्रीम कोर्टाने बेल पिटिशन नाही ऐकलं पाहिजे. बघा, तेव्हाच तर ते मोठे-मोठे वकील आहेत, ते म्हणतात, की यांना कायद्याची समज नाहीये. जस्टिस कृष्ण अय्यरने लिहिलंय, "बेल नॉट जेल इज द रूल." रूल नाहीये. हे एक मानलं जातं, की या प्रिन्सिपलने पाहिलं गेलं पाहिजे, की आधी बेल मिळणं हा अधिकार आहे, नाहीतर मग जेलमध्ये जाणार. ही एक लीगल विस्डमची गोष्ट आहे. हे काही नियम वगैरे तर नाहीये. आता हेच तर सुप्रीम कोर्टच्या जजेसना वाटतं, की एक माणूस अशा गावातून आला जिथे गाडी नव्हती, रस्ता नव्हता. तो सांगणार, की त्यांना काय करायचं आणि काय नाही करायचं. नाही, हे जज लोक असं नाही म्हणत, जे तुम्ही म्हणताय. हे तर काही काँग्रेस किंवा काही पॉलिटिकल पार्टीचे जे मोठे वकील आहेत, ज्यांना पार्लमेंट देखील चालवायचं आहे आणि कोर्ट देखील चालवायचं आहे.
ते लोक या गोष्टी बोलतात किंवा उकसवतात असं बोलण्यासाठी. काँग्रेसचे मोठे नेते आहेत जयराम रमेश. ते म्हणाले की किरण रिजिजू ज्युडिशियरीला धमकावत आहेत. हे पॉइझन पिल फॉर ज्युडिशरी आहेत. म्हणजेच किरण रिजिजू न्यायपालिकेसाठी एक विषाची गोळी आहेत. तुम्ही रजतजी, चालू कॅमेऱ्यासमोर तर जज साहेब तर काही बोलणार नाहीत. तुम्ही कॅमेरा बंद करून कधी कोणत्या जजसोबत चर्चा करा. माझं जे कामकाज किंवा माझ्या ज्या कार्यपद्धती आहे, कोणत्याही जजला विचारा की त्यांना समस्या आहे का? सगळ्या जजना जेव्हा आम्ही भेटतो, आम्ही त्यांचंच असं रूप बघतो की जेव्हा 2 माणसं आपापसात भेटतात, तेव्हा कसं वागलं पाहिजे. मी कोणताही ॲरोगंट किंवा धमकी देणारा मनुष्य तर नाहीये. तर हे काँग्रेसवाले स्वतःच विचार करून असं म्हणतात. हे जज नाही म्हणतात, हे ज्युडिशरी नाही म्हणत. हे काँग्रेसच बोलत आहेत ही गोष्ट. तुमचे आणखी एक मित्र आहेत अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल म्हणत होते की बीजेपीने सगळे इन्स्टिट्यूशन तर आधीच ताब्यात घेतले आहेत. सीबीआयवर, ईडीवर. आता ज्युडिशियरीवर पण, न्यायपालिकेवर पण कब्जा करू इच्छित आहेत किरण रिजिजू. सगळ्यात आधी तर तुम्ही अरविंद केजरीवाल यांचं बोलणं सिरियसली घेऊच नका. ते असंच बोलायचं म्हणून बोलून टाकतात आणि त्यांना कदाचित लक्षातही राहत नसेल की ते असं काही म्हणाले होते. तेच अरविंद केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री बनण्याआधी म्हणत होते की संविधानाला मानत नाहीत, ते एक प्रकारे अराजकतावादी मानसिकता ठेवणाऱ्यातले आणि ते असंच निरर्थक काहीतरी बोलत असतात. यांचं जेव्हा मी भेटतो एकमेकांना, आता ते मुख्यमंत्री आहेत, तर आम्ही भेटत असतो, तेव्हा नीट बोलणं होत असतं. मला नवल वाटतं की बोलण्यामध्ये, दिसण्यामध्ये तर भोळा बाबडा आहे, पण बाहेर जाऊन असं वक्तव्य का बोलत असेल? आणि राहुल गांधी. राहुल राहुल गांधी हे गांधींचं म्हणतात नाव की घेताच तुम्ही ज्युडिशियरीवर कब्जा करत आहात. तुम्हाला ज्युडिशियरीवर कंट्रोल हवा आहे आणि ज्युडिशियरी तुमच्याच बाजूने सगळे निर्णय देत असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. त्याला जी चीट लिहून दिली जाते, ज्या गोष्टी बोलण्यासाठी त्यांच्या त्यांच्या जे ॲडवायझर्स आहेत, जे सांगतात तेच ते बोलतात. जर तिथून भटकले तर ते फसू शकतात आणि आणि त्याची पार्टी वाचवण्यासाठी 24 तास वेळ घेतात. म्हणून लोक काय-काय नाव देत असतात, पण आम्ही तर आदर करतो. ते संसद आहेत आणि काँग्रेस लीडर आहेत, तर त्यांचा आदर करतो. पण ते जे काही वक्तव्य करतात, मला वाटतं की बीजेपीचं नुकसान नाही, देशाचं नुकसान नक्कीच होतं त्यांच्या वक्तव्यामुळे. आणि कपिल सिब्बल, ते तर लॉ मिनिस्टर होऊन गेले आहेत. ते म्हणतात की किरण रिजिजूंना ना कायद्याची जाण आहे, ना सुप्रीम कोर्ट माहीत आहे, ना वकील कसं काम करतात हे माहीत आहे आणि बनले आहेत लॉ मिनिस्टर. कपिल सिब्बलजी तर वरिष्ठ आहेत. त्यांनी 4 महिन्यापूर्वीच एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टावरून विश्वास उडाला आहे. आता जी व्यक्ती म्हणत आहे की सुप्रीम कोर्टाला मानत नाही, ते माझ्यावर आरोप करत आहेत. तर त्याच्याजवळ तर या प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार नाहीये. ते तर जे त्यांना पैसे पुरवतात, त्यांचीच केस लढतात. त्यांचंच बोलणं ते ऐकतात. ते स्वतःचं स्वतंत्र मत मांडत नाहीत. मी बाकीच्या वकिलांची टेर खेचत नाहीये. मी फक्त सिब्बल साहेबांबद्दल बोलतोय, की मी भलेही एका गावातून आलोय, पण माझ्याजवळ देखील विचार करण्याची एक क्षमता आहे आणि मोदीजींनी विश्वास ठेवलाय, तर काहीतरी विचार करूनच विश्वास ठेवला असेल ना? हो, पण या मोठमोठ्या वकिलांना वाटतं की हे जे इंग्रजी बोलणारे वकील आहेत, तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागला आहात. तुम्ही म्हणता की सुप्रीम कोर्टात देखील प्रादेशिक भाषा बोलली पाहिजे. हे रजतजी, मी यासाठी म्हणतोय, की तुम्ही इंग्रजी बोलत असाल, काही लोक वाईट वाटून घेऊ नका. जो इंग्रजी जास्त चांगली बोलतो, त्याची कोर्ट फीस खूप जास्त असते. त्याला 20, 30, 40 लाख मिळतात आणि जे हिंदी बोलतात, त्यांना खूप कमी पैसे मिळतात. आपल्या भारत देशात अशी प्रथा का आहे सांगा? म्हणून मी म्हणालो, की हायकोर्टमध्ये देखील आणि सुप्रीम कोर्टात तर आहेच. प्रादेशिक भाषा भारतीय भाषेमध्ये हिंदीमध्ये, तमिळमध्ये, तेलुगूमध्ये, बंगाली, मराठी, पंजाबी ज्या काही भारतीय भाषा आहेत, त्यामध्ये देखील वाद का नाही झाले पाहिजेत कोर्टात सांगा?
इंग्रजीच का असली पाहिजे? म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2015 मध्ये एक मंत्र दिला, की भारतीय भाषेला भारतीय कोर्टामध्ये कसं पुढे घेऊन गेलं पाहिजे, त्यावर विचार केला जावा. तर एक कमिटी बनवली, जस्टिस भोगावे साहेब, जे फॉर्मर चीफ जस्टिस आहेत भारताचे. त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी बनवली. माझ्यासोबत चर्चा देखील झाली आणि यासाठी आम्ही एक शब्दसंग्रहाची एक ते बनवतोय, एक डेटा बँक देखील बनवतोय आणि भारतीय भाषांमध्ये जे मुद्दे आहेत किंवा मुख्य शब्द आहेत, कॉमन कसे वापरले गेले पाहिजेत, ते देखील चिन्हांकित केलं जातंय आणि मग पुढे जाऊन आम्ही लोक असं मानतो, की सुप्रीम कोर्ट देखील या गोष्टीला सहमत असतील. आता चीफ जस्टिस डी.वाय. चंद्रचूड साहेब यांनी देखील माझ्याशी चर्चा केली आणि जेवढे जुने जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टाचे, वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करून जनतेसाठी उपलब्ध करत आहेत आणि हळू-हळू आम्ही ट्रान्सलेशनची व्यवस्था देखील करत आहोत. कोविडच्या वेळी देखील तुम्ही पाहिलं असेल, की कोर्ट चालूच होतं. का? कारण की ती जी टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन प्रोसेसची, व्हिडिओ कॉन्फरन्सची, जी डिजिटल इंडिया कॅम्पेन आहे, मोदीजींनी जे चालवलं आहे, त्यामुळेच तर आपले हे कोर्ट मजबूत बनले आहेत. तेव्हाच तर कोविडच्या काळात देखील भारतीय कोर्ट कंटिन्युअसली चालत राहिलं. असंच आहे. बघा, मोठे मोठे वकील असं म्हणतात की किरण रिजिजूंनी तर प्रॅक्टिस केली नाही, यांनी तर पैसे कमवले नाही, आता आमच्या पोटावर लाथ मारत आहेत. नाही. माझी तर अशी इच्छा आहे, की देश जसा पुढे चालला आहे, आर्थिक महाशक्ती बनत आहे आणि बनली देखील आहे एका दृष्टीने, तर त्यात काम वाढेल आणि केसेस जास्त येतील आणि जास्त मॅटर ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी येतील. तर तेवढीच वकिलांना देखील संधी मिळेल. तर वकिलांना जास्त काम मिळालं पाहिजे, असं माझं मत आहे. मी याच्या विरोधात आहे, की सगळं काम काहीच वकिलांपर्यंत जात आहे. याचा मी विरोध करतो. म्हणून मी म्हणालो, की जे सीनियर लॉयर आहेत, त्यांनी आपली केसेस ज्युनियर सोबत देखील वाटल्या पाहिजेत. कोविडच्या काळात कोणीतरी एक जज एका दिवसात 2 करोड ते 3 करोड सुद्धा कमवले आहेत. एका दिवसात. एक लॉयर, जज नाही. एक लॉयर, मी हो. जजबद्दल नाही बोलत आहे. जजेसबद्दल नाही बोललं पाहिजे. एक लॉयर इतकं कमावतात आणि खूप असे लॉयर आहेत, ज्यांना दिवसातून ₹10 देखील नाही मिळत. हे बरोबर नाहीये. म्हणून मी म्हणालो, की सगळे जे नवीन ज्युनियर लॉयर आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. तर भारतीय भाषेमध्ये जर चर्चा झाली कोर्टात, तर काम सगळ्यांनाच मिळेल. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का लॉ मिनिस्ट्रीशी संबंधित? सर, आतापर्यंत काय कारण आहे, की इतके सगळे केसेस पेंडिंग आहेत? आणि बेटर सोल्युशन काय असू शकतं, की फ्युचरमध्ये असे केसेस पेंडिंग राहू नयेत आणि लवकरात लवकर त्याचं सोल्युशन मिळावं? जवळपास 4,90,00,000च्या आसपास यावेळी आपल्या पेंडिंग केसेस आहेत. या कमी करण्यासाठी खूप पावलं उचलली गेली. सगळ्यात आधी तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतक्या ज्या केसेस आहेत, त्यांना लगेचच कसं सोडवता येईल, त्याचे मार्ग शोधत आहोत. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतात, पोलीस असतात, वकिलांचा वेळ हवा असतो, केसेस बंचिंग करावं लागतं. तेव्हा जाऊन तारीख मिळते, मग सुनावणी होते, मग डिस्पोज करतात. प्रक्रिया मोठी आहे. दुसरं आहे की आम्ही अल्टरनेटिव्ह रस्ता देखील पाहत आहोत. खूप अशा केसेस आहेत, ज्या कोर्टात न जाता देखील मीडियाच्या माध्यमातून देखील सोडवल्या जाऊ शकतात. अल्टरनेटिव्ह डिस्ट्रिब्यूट रिझोल्यूशन मेकॅनिझमची आम्ही सुरुवात केली आहे. आर्बिट्रेशन असतो, कॅन्सलेशन असो, गावात काही गोष्टी होत असतात, ते फॅमिली मॅटर आहेत, ते कम्युनिटी लेव्हलमध्ये मीडिएशन करून सोडवले जाऊ शकतात. कोर्टात जायची काय गरज आहे? तर या प्रकारचे कित्येक मार्ग आम्ही शोधले आहेत आणि कोर्टामधले जे वेगवेगळे स्तरावरचे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ज्युडिशियरी आम्ही चर्चा करतो आणि माझं असं म्हणणं आहे, ज्या प्रकारे प्रधानमंत्रीजी पाठिंबा देत आहेत आणि ज्युडिशियरी देखील प्रोएक्टिव्ह आहेत, आम्ही ताळमेळ करूनही जी पेंडन्सी आहे, याला आम्ही नक्कीच कमी करू. पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आजकाल जर एक जज एका दिवसात 100 केस डिस्पोज करत असतात, 200 केसेस नवीन येतात. तर केसेस तर डिस्पोजल फास्ट होत आहेत. पण रजिस्ट्रेशन नव्या केसेसचं दुप्पट वेगाने होत आहे, म्हणून पेंडन्सी वाढत आहे. पण डिस्पोजलचा रेट खूप फास्ट झाला आहे. पण एवढंसं पुरेसं नाहीये. आम्हाला अजून पुढे जाऊन अजून बरंच काम किरणजी, करायचं जास्त आहे. समस्या तेव्हाच होते जेव्हा केसेस स्थगित होतात. तारीख- जनता म्हणते हो. तारीख पे तारीख, हो. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. याच तारखा कमी करण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ इंडिया आमच्यामध्ये खूप स्तरावर तशी चर्चा झाली आहे. जेवढं लवकर होऊ शकतं, तारीख लवकर दिली पाहिजे आणि सुनावणी लवकर व्हावी, म्हणून कोणी डिले करू नये. कधी-कधी काय होतं ना, की वकील स्वतःच तारीख घेतो
आणि याला पुढच्या वेळी सुनावणी दिली जावी. मी कोणतेही वैयक्तिक बोलत नाहीये, पण कधी-कधी मटेरियल सपोर्टही मिळत नाही. कधी-कधी इन्व्हेस्टिगेशन म्हणतं, की आमचा चार्जशीट रेडी झाला नाहीये किंवा खूप अशी कारणं आहेत. कधी-कधी साक्षीदार देखील येत नाहीत. साक्षीदारांना शोधावं लागतं. तर साक्षीदार न आल्यामुळे देखील केस मग पोस्टपोन होतात आणि त्यांना पुढच्या तारखासुद्धा मिळतात. खूप गोष्टी आहेत, खूप कारणं आहेत. हे सगळं जे आहे त्याला एका सूत्रामध्ये बांधून सोल्युशन निघू शकतं. इथे सोडवणार एका गोष्टीला आणि दुसऱ्या गोष्टीला आपण नाही बघितलं, मग सगळं काही तिकडेच एक अडकेल. दुसरी गोष्ट तुम्ही दाखवली होती जजेसना. तुम्ही म्हणाला होतात, की सुप्रीम कोर्टात, हाय कोर्टात सुट्ट्या खूप होत आहेत. जज हो. सुट्ट्या खूप घेत असतात. कोर्टामध्ये ती गोष्ट बरोबर आहे, की सुट्ट्या खूप त्यांना होतात. आवडलं नाही असं बोलणं. नाही, नाही, असं मी नाही म्हणतोय. रजतजी, तुम्हाला मी पुन्हा एकदा क्लिअर करू इच्छितो आपल्या या जनतेच्या समोर. ज्युडिशरी जे कोर्टातले जजेस खूप सुट्ट्या घेतात आणि व्हॅकेशनवर जातात हे मी नाही म्हणालो. हा प्रश्न आला होता राज्यसभेमध्ये. काँग्रेसच्या एम-पीने प्रश्न केला, की जजेस इतक्या मोठ्या-मोठ्या सुट्ट्यांवर का जातात? तर मी म्हणालो, की ही प्रथा आहे, व्यवस्था बनलेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. आम्ही लोक एक जज किती मेहनत करतो हे आपण लोक बघत नाही. मी खरंच तुम्हाला हे सांगतोय. भारतामधला एक जज जेवढी मेहनत करतो, जगभरामध्ये कोणताच जज इतकी मेहनत नाही करत. बाकी बाकी देशांमध्ये, अमेरिका देशामध्ये एक जज दिवसभरात एक केस बघत असतो. आपला एक जज 100-100 केसेस बघतात. 50-60 केसेस तर मिनिमम असतात. तर आपल्या जजेसवर देखील खूप प्रेशर असतं. सुट्ट्यांची गरज लागत असते कारण त्यांना देखील थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे. 24 तास काम करून जर झोपले नाहीत तर ते कोलॅप्स होऊ शकतात. माणसाला एक लिमिटेशन असतं काम करण्याचं. मी किती मोठी सुट्टी असली पाहिजे हे मी नाही म्हणत आहे. थोडंफार एक जो ब्रेक असतो तो झालाच पाहिजे जजेससाठी. आता तुम्ही जजेसबद्दल एवढं चांगलं बोलत असाल तर मग मी एक ब्रेक घेतो. हो, चालेल. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये किरणजींवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. तुमचं हिंदी खरंच खूप चांगलं आहे, मी खरंच स्तुती करेन. पण इतकी चांगली आहे की तुम्ही राहुल गांधींना म्हणता की बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत भारताचे कायदा मंत्री किरण रिजिजूंवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लॉ मिनिस्टर किरण रिजिजूंवर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीमध्ये मोडता आणतात. किरणजी, कोणाबद्दलही चर्चा चालू असो, आता जसं की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर त्यांच्यामध्ये काही ठसन चालू आहे. केजरीवाल म्हणत आहेत की हा एलजी कोण आहे, कुठून आला, आमच्या डोक्यावर बसवून ठेवला आहे, तुम्ही मध्येच इंटरफेअर करत आहात, तुम्ही ट्विट करत आहात आणि तुम्ही असं म्हणता की जनता याचं योग्य उत्तर देईल. ते यासाठीच की अरविंद केजरीवालने असं वक्तव्य असेंब्लीमध्ये केलं होतं. एलजी कुठून आला? संविधानामध्ये लिहिलंय भाई. तरी देखील म्हणतात की एलजीला बसवलंय दिल्लीमध्ये. त्याच्याशिवाय दिल्लीमध्ये एलजी शिवाय असं चालवलं पाहिजे का? ही देशाची राजधानी आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत ना, मला पचतच नाहीयेत. गोष्टी ज्या वैयक्तिक गोष्टी काही म्हणू शकता, पण अशा प्रकारे हल्ला करणं, तर कायदेशीररित्या मला वाटतं की खूपच गैरकायदेविषयक बोलतात, गैरसंविधानिक बोलतात, तर मला हे सांगणं गरजेचं वाटलं. आता तुम्ही त्यांना हे नाही सांगितलं की 2 करोड लोकांनी ज्या मुख्यमंत्र्याला निवडलं त्याच्याच डोक्यावर तुम्ही एक एलजी बसवला आहे. तर तसं संविधानामध्ये लिहिलं आहे, तर आपण काय करू शकतो? जसं सिस्टम आहे. अरविंद केजरीवाल संविधान मानत नाहीत म्हणून म्हणाले असतील. पण आपण तर संविधान मानणारे लोक आहोत ना. आता बघा, आणखी एक विषय. बीबीसीने डॉक्युमेंटरी बनवली. आय&बी मिनिस्ट्रीने त्याला ब्लॉक करून टाकलं. मोदीजींच्या विरोधात होम मिनिस्ट्री त्याच्यावर ॲक्शन घेत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये का टपकलात? मी कसं आहे, ही खूपच गंभीर बाब आहे. सुप्रीम कोर्टाने जी गोष्ट 20 वर्षांपेक्षा जास्त देशांमध्ये काही असे लोक आहेत जे देशाच्या प्रतिमेला खराब करण्यासाठी, मोदीजींना बदनाम करण्यासाठी वारंवार कंपेन करतात, केसेस चालवतात. शेवटी केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने पूर्ण प्रकारे बारकाव्याने केस ऐकली आणि निर्णय दिला, की या केसमध्ये काहीच दम नाहीये आणि आणि हे देखील सांगितलं सुप्रीम कोर्टाने, की ही मुद्दाम आखलेली योजना आणि एक
चुकीच्या पद्धतीने बदनाम करण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने निर्णय दिला आहे, तर BBC काहीतरी फिल्म बनवतात आणि देशांमध्ये कम्युनिस्ट पार्टी, लेफ्टिस्ट, हे मौवादी, काँग्रेस पार्टी म्हणतात की BBCने जो रिपोर्ट दिला आहे तो योग्य आहे. सुप्रीम कोर्टाला मानत नाही हे लोक. तर कायदा मंत्री असण्याच्या नात्याने मला बोलावं लागलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, BBC किंवा हे जे सगळं दाखवतायत ते आपल्यासाठी काहीच नाहीये. पण किरणजी, न्यूयॉर्क टाइम्समध्ये रिपोर्ट पाहिला होता मी. त्यांनी लिहिलं होतं की BBCला ब्लॉक करण्यासाठी सेन्सरशिप लावली, याला ब्लॉक करण्यासाठी वीज कपात केली, लोकांना अटक देखील केलं. माहित नाही, हे लोक इंग्रज लोक तर निघून गेले. आज देखील BBC आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये जे लिहिलं त्यालाच मान्यता देतात हे लोक. आम्ही लोक याला मान्यता देत नाही. आम्ही आपल्या देशामध्ये देशाचा निर्णय, देशाची जनता, देशाचे सुप्रीम कोर्ट आणि देशाचं जे सिस्टीम आहे, आम्ही त्यानुसारच चालू. बाहेरची धमकावणी, बाहेरची जी काही दादागिरी आहे, मोदीजींचं सरकार चालणार नाहीये. अच्छा, मी देशातल्या लोकांबद्दल चर्चा करतो तुमच्याबरोबर. तुम्ही जवाहरलाल नेहरूंच्या चुका मोजायला सुरुवात केली होती. कसं आहे, जम्मू काश्मीर आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा विषय आहे, मॅटर आहे. आणि लोकांनी असा समज केला की जम्मू काश्मीर जे आहे, भारतासोबत विलय करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला विलंब झाला होता, महाराजा हरिसिंग यांच्यामुळेच. हे सगळ्यांनी वाचलं आणि सगळ्यांनी असाच विचार केला. हकीकत तर वेगळीच होती. तर मी नेहरूजींनीच ते स्वतः वक्तव्य केलं आहे पार्लमेंटमध्ये. स्वतःच या गोष्टी सांगितल्या होत्या की महाराजा आधी आले होते. 1947 15 ऑगस्टच्या आधी महाराजा आले होते, विनंती केली होती, आम्हीच विलंब केला आहे, हे स्वतःच असं म्हणाले आणि याच गोष्टीला मी जनतेसमोर आणलं आहे. तर या चुकीचं असं काय केलंय मी? योग्यच काम केलंय ना? मला माहित नाही तुम्ही हे चुकीचं केलं की बरोबर केलं, पण आनंद शर्मांना ही गोष्ट चांगली नाही वाटली. काँग्रेसचे सिनियर नेते आहेत, ते म्हणाले की किरण रिजिजूंना इतिहासाची ना समज आहे, ना त्यांना कोणत्या कायद्याची समज आहे, ना वारस्याबद्दल जाण आहे. ते म्हणाले की त्यांच्या मानसिक दिवाळखोरीवर मला खूप दया येते. काँग्रेस पार्टीमधले काही नेते आहेत, एक कुटुंबच त्यांच्यासाठी सगळं काही आहे. आणि त्या कुटुंबाव्यतिरिक्त काही लोकांमध्ये समज मला दिसून येत नाहीये. म्हणून जेव्हा आपण त्या कुटुंबाच्या पुढे जाऊन विचार करतो, देशहितासाठी, तर त्यांना त्रास होतो त्याचा. आमच्यासाठी कुटुंब काहीच नाहीये. आमच्यासाठी सगळं काही देशच आहे आणि देशहितासाठी काही गोष्टी बोलाव्या लागल्या तर नक्कीच आम्ही बोलू. तुमच्या स्वतःच्या पार्टीबद्दल सांगतो तुम्हाला, तुम्ही कसे इंटरफेअर करता, अननेसेसरी कमेंट्स करता. मुख्तार अब्बास नक्वी त्यांनी कमेंट केली की ज्या लोकांना बीफ खायचं आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं. त्यामध्ये देखील तुम्ही उडी मारलीत. तुम्ही म्हणालात की ज्याला खायचं ते खाऊ दे, इथे स्वातंत्र्य पूर्ण. नाही, नाही, असं मी नाही म्हणालो. मिझोराममध्ये एक प्रेस वार्ता चालू होती. त्यावेळेस इन्फॉर्मल चर्चा चालू होती. कोणीतरी लपून रेकॉर्ड करून त्याला इंडियन एक्सप्रेसमध्ये छापलं आणि मग खूप मोठं केलं त्या मुद्द्याला. असं काही नाही. मी म्हणालो की भारतामध्ये, संविधानामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. आम्ही संविधानाच्या प्रक्रियेने चालू, एवढंच म्हणालो होतो मी. याचा अर्थ असा काढला गेला की किरण रिजिजू देखील बीफ खातात. मी खातो किंवा नाही खात हे गरजेचं नाही आहे. संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे ते गरजेचं आहे. मी एवढंच म्हणालो होतो. आणि त्या गोष्टी आहेत त्या लोकांनी एवढ्या वाढवून लिहिल्या की इथे 3-4 दिवस याला एक वादाचा मुद्दा बनवला गेला आणि ही 2014 मधली गोष्ट आहे. या प्रकारे मी कुठलीही गोष्ट बोललो नव्हतो. ते तर त्यांनी लपवून रेकॉर्ड करून त्यांना मॅनिप्युलेट करून दाखवलं सर, होतं. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही अरुणाचल प्रदेशमधून आहात. मग तुम्हाला एवढी चांगली हिंदी कशी काय येते? अरुणाचल प्रदेश 1962 मध्ये जेव्हा चीनने कब्जा केला होता आणि खूप प्रदेशांमध्ये जिथे मी राहतो, माझं गाव पूर्ण जिल्हा चीनच्या ताब्यात गेला होता. त्याच्या आधीच आमचे लोक हळू-हळू हिंदी आणि बाकीच्या भाषा जसं की आसामी भाषा बोलायला सुरू केलं होतं, कारण की शिक्षणासाठी शिक्षक हे बाहेरून येत होते. आणि नंतर 62 नंतर बऱ्याचशा इंडियन आर्मी डिप्लॉयमेंट तिथे येत होते आणि आमचे लोकल फोर्सेस देखील जसे की SSB वगैरे. तर आम्ही लोक सगळे त्या वेळापासूनच हिंदी बोलण्यामध्ये आम्हा लोकांना खूप गर्व वाटतो, की आपल्या देशातली भाषा आहे.
आणि हिंदी व्यतिरिक्त कोणतीही भारतीय भाषा गरज वाटली तर बोलत असतो. आणि अरुणाचलचा माणूस, प्रत्येक माणूस, मी सांगतो की लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत 100% हिंदी बोलतात. तुमचं हिंदी खरंच खूप चांगलं आहे. मी खरंच स्तुती करेन. पण इतकी चांगली आहे की तुम्ही राहुल गांधींना म्हणता की बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. राहुल गांधीजींबद्दल तर मी जास्त काही नाही बोलणार. कारण ते तर अगदी इंटरनॅशनल माणूस आहेत. अ, प्रत्येक महिन्यातले 20 दिवस बाहेर राहतात, 2-3 दिवस इंडियामध्ये राहतात आणि आता काहीतरी यात्रा करत आहेत. लोकांनी सांगितलं की प्रतिमा बदलायची असेल तर यात्रा करा. तर ते तर इंटरनॅशनल माणूस आहे. आम्ही तर भारत जोडो खेडेगावचे आहोत. यात्रेमुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांची प्रतिमा बदलली आहे? बघा रजतजी, हे भारत जोडो मधल्या चर्चेत आपण नाही गेलं पाहिजे. आजच्या दिवसाला भारत देश स्वामी विवेकानंदजींनी जे स्वप्न पाहिलं होतं की 21वं शतक हे भारताचं शतक असेल आणि भारत एक डेव्हलप नेशन, विकसित देश बनेल. मोदीजींच्या नेतृत्वाखाली जर हे स्वप्न पूर्ण होत आहे तर बाकी चर्चा का केली पाहिजे? किरणजी, आणखी प्रश्न आहेत माझ्याजवळ, आणखी आरोप आहेत माझ्याजवळ. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये किरण रिजिजूंवर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. तुम्हाला काय वाटतं की ते चायनामधले एक्सपर्ट आहेत म्हणून बोलतात? ते तर स्वतःला सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट समजू शकतात, पण त्याला जी चीट दिली जाते त्याच्या व्यतिरिक्त बोलल्याने त्याच्याच पार्टीला नुकसानही होतं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत भारत सरकारचे कायदा मंत्री किरण रिजिजू. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये कायदा मंत्री किरण रिजिजूंवर आरोप आहे की हे चीनला घाबरतात. किरणजी, काही लोकांचं म्हणणं आहे की इतकं घाबरता की तुम्ही जेव्हा होम मिनिस्ट्रीमध्ये होतात 5 वर्ष, तर तुम्ही एक खूप मोठी भिंत लावली होती स्क्रीनची आणि तिथून तुम्ही नजर ठेवायचा चायनावर की कुठे जातायत, काय नाही, करतायत. नाही, नाही. कसं होतं, त्याच्या स्क्रीन लावल्या होत्या Google Earthच्या. ते तर डेव्हलपमेंटसाठी. आपले रस्ते बनवत आहेत तर कुठे बनवत आहेत? जर ब्रिज बनवत आहोत तर कुठपर्यंत पोहोचलाय? आणि मग डोंगर कसा आहे, गाव कसं आहे, ते त्यासाठी होतं. जोपर्यंत चीन, तुम्ही तर खूपच मोठा आरोप लावला की चीनला घाबरतो असा. हा आरोप मी नाही लावत आहे. राहुल गांधीजी म्हणतायत की तुम्ही चीनला घाबरत आहात. तुमच्या गावापासून 40 किलोमीटरवर LAC आहे. तिथे चीन येऊन स्थापन झालं आहे आणि तुम्ही काहीच करत नाही. बघा, शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळेस काँग्रेसचे डिफेन्स मिनिस्टर अँटोनी साहेब पार्लमेंटमध्ये वाद करतेवेळी बोलले होते 2013 मध्ये की इतक्या वर्षानंतर चायना बॉर्डरवर रस्ते नाही बनवले, ब्रिजेस नाही बनवले, डेव्हलपमेंट नाही झाली. कारण चायनाला घाबरत होते. कारण रस्ते बनवतील तर त्याच रस्त्याच्या माध्यमातून चीन कब्जा करून घेईल आणि लवकरच आपल्या इथे घुसखोरी करतील. या मानसिकतेसोबत इतक्या वर्षापासून आपला पूर्ण बॉर्डर एरिया अंडर डेव्हलपमेंट राहिला. मोदीजींनी 2014 मध्ये जेव्हा प्रधानमंत्रीपद स्वीकारलं, सगळ्या पॉलिसी चेंज केल्या. आज पूर्ण बॉर्डर एरिया, माझ्या गावापासून ते लडाखपासून ते अरुणाचलपर्यंत जेवढा बॉर्डर एरिया आहे, इव्हन कोस्टलमध्ये देखील आज रस्ते बनत आहेत. आज तिथे ब्रिजेस बनत आहेत. तिथे वीज पोहोचली आहे. घराघरामध्ये पाणी पोहोचलंय, गॅस पोहोचलाय. तर जर काँग्रेससारखे विचार केले असते, त्या मानसिकतेमध्ये काम करत असते, तर मग मोदीजींनी देखील तसंच सोडलं असतं सगळा बॉर्डर एरिया, की तसंच पडून राहू दे, हा डेव्हलप नाही झाला पाहिजे, जेणेकरून कोणी येणार नाही घाबरल्यामुळे. तर हे जे बोलत आहेत ना, राहुल गांधी दररोज चायना, चायना, चायना ओरडत असतात. त्यांना माहीत नाहीये की नेहरूजींच्या वेळेपासून ते यांच्या सोनिया गांधींच्या वेळेपर्यंत यांनी जी अवस्था करून ठेवली होती बॉर्डर एरियाची, या लोकांनी माफी मागितल्यानंतर देखील मला शांती नाही मिळणार. इतकं या लोकांनी गरिबाची आमच्या इथे व्यवस्था करून ठेवली की सगळ्यांनी गरीबच राहा. तुम्हाला तर तो एरिया माहीत आहे. तुम्ही तिथे राहता. तुम्ही तिथले मेंबर ऑफ पार्लमेंट मला आहात. रजतजी, मला सांगावंसं वाटतं की तुम्ही सुरुवातीला म्हणालात की ही गोष्ट, मी विमान आधी पाहिलं आणि गाडी नंतर पाहिली. कारण आमच्या इथे रस्ता तर नव्हताच, काहीच नव्हतं.
पण चायना वॉर नंतर 1962 नंतर फायटर एअरक्राफ्ट त्याची जी ट्रेनिंग व्हायची, इतके फायटर एअरक्राफ्ट उडायचे आमच्या गावावरून. प्रत्येक दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते 3-4 वाजेपर्यंत विमान पाहायचो आम्ही, फायटर एअरक्राफ्ट. गाडी तर आम्ही खूप काळानंतर पाहिली, जेव्हा बाबांसोबत 3 दिवस आम्ही चालत गेलो आणि आमच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्सजवळ आम्ही पोहोचलो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा गाडी पाहिली आहे. ते तर खूप काळानंतर आम्ही गाडी पाहिली सर. पण राहुल गांधींच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे की अरुणाचलमध्ये चीन 4.5 किलोमीटर आपल्या सीमेच्या आत येऊन स्थापन झाले आहेत? ही गोष्ट तर मी अतिशय दुःखाने सांगतोय, पण यामध्ये मला लबाडी दिसून येते. कोणत्यातरी परदेशी वृत्तपत्र तिथलं अमेरिकेचं कोणीतरी एक लेख लिहिला की अरुणाचलच्या आतमध्ये चीनने घुसून गाव स्थापन केलं. मग त्या लेखाला भारतामधलं एक टीव्ही चॅनल आहे, त्याने सोशल मीडिया आणि चॅनलवर परत हे दाखवलं मोठ्या अक्षरात की अरुणाचलच्या आतमध्ये चीन घुसून गाव स्थापन केलं आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सत्य जाणून घेतलं तेव्हा छोटंसं लिहिलं, अरे रे, ही जी बातमी आहे, हो चीनने कब्जा तर केला आहे, पण 1959 मध्ये कब्जा केला होता. छोटंसं लिहिलं. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी आणखी लिहिलं की 1962 मध्ये बराच भाग कब्जा केला होता, हे आताचं नाहीये. पण ही जी खोटं बोललेली जी गोष्ट आहे ती तर निघून गेली आणि हे जे खरं आहे, स्पष्टीकरण आहे, ते तर कोणी पाहिलंही नाही. तर ही लबाडी नाहीये तर काय आहे? किरणजी, काही सॅटेलाइट फोटोज जे त्यांनी दाखवले ते तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. ज्यामध्ये ते दाखवत आहेत की कसं चीननी बॉर्डरवर गाव स्थापन केले आणि हा, आणि मला ते बघून बघायचंय. तुम्ही सांगा की हे काय आहे? हे ते फोटोज आहेत, ते सांगतात की बॉर्डरच्या अगदी जवळच जे चीनने गाव स्थापन केलं आहे. 101 घर इथे बनवली आहेत, शेकडो लोकांना तिथे स्थापन केले आणि म्हणत आहेत की चीनने या सगळ्या बिल्डिंग्स बनवल्या आहेत, त्यामुळे त्यांची तिथे स्थिती मजबूत होईल. हे जे तुम्ही फोटो दाखवत आहात, ते आहे सिक्कीम आणि जे भूटानच्या त्या बाजूला चुंबीवालीच्या खाली तिथे नदीकडे येतो, तिथला फोटो आहे. ते भूटान साईडचे आहेत. आणि त्याच्या आधी जे गोल एक दाखवलं, एक सेटलमेंट, ते संवत्सरी अरुणाचलच्या त्या बाजूचं आहे. मी लास्ट इयर तिकडे गेलो होतो आणि जो आमचा शेवटचा पॉइंट आहे, माझ्याला गेलो होतो आणि माझ्यामध्ये आमचं हेलिकॉप्टर लँड केलं आणि तिथे रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. ते माझ्यापासून जवळपास 15 किलोमीटर पुढे हे गाव स्थापन केलंय आणि हे जे फोटो दिसतायत ना, हे जे नोव्हेंबर 2020 मधले जे फोटो आहेत, हे जे आहेत 1959 मध्ये जेव्हा आपल्या तिथे आर्मी नव्हती, तर आसाम रायफल्स डिप्लॉय होती. तर चीनने 1959 मध्ये तिथे कब्जा केला आणि आपल्या सगळ्या आसाम रायफल्सच्या जवानांना मारून टाकलं. 1-2 वाचले होते, ते पळून गेले. बाकी सगळ्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं आपल्या जीवनाचं. ते 1959 पासून आहे. आणि आज लबाडी करून देशाला भरकटवण्यासाठी म्हणत आहे की मोदीजींच्या वेळी हे आत घुसून गाव बनवलं. जर हिंमत आहे तर जाऊन बघा ना. 1959 मध्ये कसं चीनने कब्जा केला होता. नेहरू तर म्हणाले होते, आर्मीची तर गरजच नाहीये या देशामध्ये. त्यावेळची गोष्ट आहे ही. आणि मला तर खूप त्रास यामुळे होत आहे की एकतर खोटं पसरवलं जात आहे आणि मोठमोठे लोक देखील त्या खोटेपणाला आणखी मोठं करत आहेत. देशाच्या सुरक्षेसोबत गोंधळ केला जाऊ शकत नाही आणि देश फक्त मोदीजींच्या नेतृत्वामध्येच सुरक्षित आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. यांनी खूप करारबाजी केली आहे यावर. पण ते नाही मानत. ते असं म्हणतात की चायना जे आहे ती युद्धाची तयारी करत आहे आणि आपण इव्हेंट मॅनेजमेंट करत आहोत. ते म्हणाले की अरुणाचलमध्ये चीनच्या सैनिकांनी येऊन आपल्या सैन्यातील सैनिकांना मारहाण केली. सगळ्यात आधी तर तुम्ही सांगा, राहुल गांधी म्हणाले की चायनाच्या आर्मीने इंडियन आर्मीला मारहाण केली. मारहाण हा शब्द किती लज्जास्पद शब्द आहे. आणि आता मारहाण नाही करू शकत आता तर मी हे वाढवून चढवून नाही सांगणार. आता इंडियन आर्मी ती नाही राहिली, जी काँग्रेसच्या वेळी ज्या परिस्थितीमध्ये उभी केली होती. आम्ही लढाई करण्यासाठी म्हणून नाही, पण आपल्या टेरिटरीला सुरक्षित ठेवण्यासाठी जे मोदीजींनी काम केलं आहे, हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. म्हणून आम्ही छाती ठोकून नाही बोलत आहोत, पण जे मोदीजी करत आहेत, ना कोणी असा विचार करू शकतो आणि ना कधी कोणी केला असेल.
जनतेमधून कोणाला या संबंधित चायनाशी संबंधित कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? सर, नक्कीच तुम्ही चायना बॉर्डरचं इन्स्पेक्शन देखील केलं असेल आणि व्हिजिट देखील केलं असेल. तिथल्या सैनिकांसोबत चर्चा देखील झाली असेल. तर जे काही आपल्या सैनिकांनी म्हटलं आहे, तो आपला अंतिम निर्णय असावा. तेच पूर्ण आणि अंतिम असावं. तिथं कोणताही वाद अजिबात असू नये. हो, तर आर्मीने स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत. काँग्रेस पार्टी तर या लोकांना नाही मानत, आर्मीलाही नाही मानत. आता परवा देखील एक स्टेटमेंट आलं काँग्रेस पार्टीतलं, की जे सर्जिकल स्ट्राईक केली आहे, बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली आहे, पुरावा पाहिजे. तर हे आर्मीच्या अंतिम शब्दांना मानत नाही, हे तर आम्ही म्हणत नाहीये ना. डिफेन्सचे जे सिनियर ऑफिसर्स आहेत ते म्हणत आहेत. पण जर डिफेन्सकडून काही म्हटलं गेलंय किंवा काही सांगितलं गेलंय, मग त्यावर प्रतिप्रश्न राजकीय पक्षांनी नाही केला पाहिजे. किरणजी, कित्येकदा राहुल गांधी काही चांगल्या गोष्टी सांगत असतात की चीन सोबत कसं लढलं पाहिजे, सैन्याने कसं काम केलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे. जे ते म्हणाले होते, शिकण्यासारखी गोष्ट आहे. You are using the Indian Army, the Indian Navy, the Indian Air Force to protect India from China. If you use India's laborers, India's farmers, India's workers, you will not need the Army, Navy and Air Force to be standing over there. China will not have the guts to come inside. तुम्ही मजुरांना, शेतकऱ्यांना सपोर्ट कराल तर आर्मीची गरज भासणार नाही. हे जे स्टेटमेंट राहुल गांधीजींनी दिलं आहे, मला वाटतं की नेहरूजींनी जे वक्तव्य केलं होतं की इंडियन आर्मीला बॅन करा, राहुल गांधींनी तर त्या स्टेटमेंटला आणखी इम्प्रूव्ह करून सांगितलं आहे. शेतकऱ्यांना, मजुरांना लढाई लढण्यासाठी यावर अशा स्टेटमेंटवर उत्तर देणं देखील योग्य समजत नाही मी. पण हा त्यांनी गंभीर आरोप केलाय की हिंदुस्थानातील सरकार झोपलेले आहे. युद्धाची पूर्ण तयारी चायनाने केलेली आहे. ते कधीही हमला करू शकतात, युद्ध होईल आणि तुम्ही याला इग्नोर करत आहात कारण तुम्ही घाबरट आहात. या सगळ्या गोष्टी ज्या डिफेन्स पॉलिसी बघत असतात आणि डिफेन्स एक्सपर्ट्स आहेत, ते त्या लेवलवर याची चर्चा झाली पाहिजे. पब्लिक डोमेनमध्ये लढाई कधी होणार आहे, कशी झाली पाहिजे, हे राहुल गांधींनी पण नाही बोललं पाहिजे, कोणीही नाही बोललं पाहिजे. मला त्या गोष्टी माहीत असतात, माझ्या गावात, माझ्या बॉर्डर एरियात काय होत आहे, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या नाही बोलल्या पाहिजेत. राहुल गांधीसारख्या लोकांना स्वतःच्या बोलण्यावर लगाम घातला पाहिजे, की कोणती गोष्ट बोलली पाहिजे, कोणती नाही बोलली पाहिजे, देशहितामध्ये काय आहे आणि देशहितामध्ये काय नाहीये, यातला फरक तर जाणून घ्या कमीत कमी. तुम्हाला काय वाटतं की ते चायनामधले एक्सपर्ट आहेत म्हणून बोलतात? ते तर स्वतःला सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट समजू शकतात, पण त्याला जी चीट दिली जाते त्याच्या व्यतिरिक्त बोलल्याने त्यांच्याच पार्टीला नुकसान होतं. किरणजी, आजच्या वृत्तपत्रात ही बातमी छापली आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ले PD नित्या त्यांनी सांगितलं की सिक्युरिटी फोर्सेस हॅव लॉस्ट ॲक्सेस टू 26 ऑफ 65 पेट्रोलिंग पॉइंट इन ले लडाख. कित्येक चायना आणि इंडियाच्या बॉर्डरच्या मध्ये हजारो किलोमीटरच्या अंतरामध्ये डिमार्केशन तर नाही आहे. कधी पेट्रोलिंग करतात, कधी बर्फ जास्त पडतो तर नाही पोहोचू शकत, कारण डिमार्केशन तर केलं नाहीये. इंग्रजांच्या काळापासून तिथे ना दगडाची निशाणी आहे, ना कोणती बिल्डिंग किंवा काही स्ट्रक्चर आहे. तर हा एक असा भाग आहे 15, 16, 18,000 फुटाच्या उंचीवर -30, -40 असतं. काही जागा अशा असतात जिथे लोकं पोहोचू शकत नाही, तर ते वेळोवेळी पेट्रोलिंग नक्कीच करतात. जर काही सुविधा असेल तर स्वतःच पेट्रोल पॉइंट देखील स्थापन करतात. तर हे सगळे काही अनडेझिग्नेटेड एरिया देखील असतात. कदाचित त्याचा इथे उल्लेख केलाय. मी कधी हे पाहिलं नाही जे त्यांनी सांगितलं एकदा आहे. जनतेसाठी तुम्ही सांगू शकता की तुम्ही चायनाला, अरुणाचलला, बॉर्डरला तुम्ही योग्य प्रकारे जाणून आहात. काय चीनपासून आपल्या सीमेवर धोका आहे? काय आपलं सैन्य चीनचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, तयार आहे? जेव्हापासून मोदीजी प्रधानमंत्री बनले आहेत, आपला पूर्ण बॉर्डर एरिया सुरक्षित आहे आणि सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक संभव पाऊल उचललं जात आहे. किरणजी, आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील.
तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हे एवढंच होतं सर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत किरण रिजिजूंना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लॉ मिनिस्टर किरण रिजिजूंवर आरोप आहे की हे सोशल मीडियावर आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष देतात. किरणजी, सोशल मीडियावर तुमची ऍक्टिव्हिटी, तुमची एनर्जी एवढी जास्त दिसून येते की चीफ जस्टिस ऑफ इंडियाने देखील म्हटलं की मला सोशल मीडियावर माहीत पडलं की मी त्यांच्यापेक्षा 12 वर्ष 8 दिवस मोठा आहे. चांगली गोष्ट आहे ना की माझं सोशल मीडिया चीफ जस्टिस फॉलो करतात, तर मग ही तर आनंदाचीच गोष्ट आहे ना. आणि फॉर्मर जस्टिस म्हणतात की जस्टिस रामण्णा ते म्हणाले की मी त्यांचा डान्स पाहिला आणि त्या डान्समध्ये इतकी एनर्जी होती, हाय एनर्जी डान्स होता. किरण रिजिजू पुट ट्विटर ऑन फायर. ते गावामध्ये मी जेव्हा जातो तेव्हा गावातले पारंपरिक आमच्या इथे लोकगीत असतात, डान्स असतात, तर आम्ही लोक करतो. त्यावेळेचा एक फोटो समोर आला. त्याला प्रधानमंत्रीजींनी जेव्हा पुन्हा कॉमेंट करून ट्विट केलं तेव्हा पूर्ण देशामध्ये चर्चा झाली होती. त्याच्याच आधारे चीफ जस्टिस साहेबांनी म्हटलं आहे. तर त्याची एक झलक देखील आपण पाहूया. डिसेंट डान्सर त्यांना म्हटलंय प्रधानमंत्र्यांनी. तर हा तिथला अरुणाचल मधला पारंपरिक डान्स. हो, तिथे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तिथे सिस्टीम चालवतात. सगळे आपल्या कम्युनिटीची जी प्रॅक्टिस आहे अजून देखील चालवतात. आणि जे सलमान खान सोबत तुम्ही सायकल चालवत होतात अरुणाचलमध्ये, तो कोणता डान्स होता? तो फिट इंडिया कॅम्पेन लॉन्च केलं होतं देशामध्ये 2020 मध्ये. त्यावेळी फिट इंडियाला देशामध्ये याला प्रभावित पद्धतीने कॅम्पेन चालवण्यासाठी सलमान खान देखील पुढे आले आणि ते माझ्यासोबत अरुणाचलला गेले. सायकलिंग फिटनेससाठी खूप चांगलं आहे, तर एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्लस फिटनेस दोन्ही गोष्टी एकत्र करण्यासाठी आम्ही लोकांनी केलं होतं आणि सलमान खानने त्यासाठी पैसे ₹1 देखील आमच्याकडनं नाही घेतला. तर त्यांनीच सायकलसाठी डोनेशन देखील दिलं आणि काही मदत देखील केली, कपडे देखील दिले. पण ते पाहिल्यानंतर लोक म्हणत होते किरण रिजिजू देखील हिरो बनले असते जर सिनेमामध्ये गेले असते तर. अजिबात नाही. मला सिनेमा कसा बनवतात याचा अंदाज देखील नाहीये. मी तर आजकाल सिनेमा बघत देखील नाही. जुने सिनेमा पाहत होतो जेव्हा लहानपणी ते हे जे व्ही-सी-आर आले होते, व्ही-सी-आरवर पाहत होतो किंवा आसाममध्ये जाऊन सिनेमा हॉलमध्ये बघत होतो आणि आमच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरमध्ये एक सिनेमा हॉल होता, तिथे पाहत होतो. गावामध्ये तर सिनेमा पाहायला आमच्या इथे काही नाही, कॉलेजच्या सुविधाच नव्हती जमान्यांमधला एक फोटो आहे माझ्याकडे. तुम्ही सलमान खान सारखं शर्ट काढून दिसून येतात त्यामध्ये. तशी. हो, सगळ्यात तो मागे आहे. सगळ्यात मागे आहे, शर्टलेस. तर कधी इच्छा तर झालीच असेल की मी देखील सलमान खान सारखं शर्ट काढून सिनेमांमध्ये जावं. नाही, अजिबात नाही. मला सिनेमा बघायचाच फक्त छंद आहे. फिल्मी दुनियेपासून लांब-लांबपर्यंत माझा काही संबंधच नाही आणि इच्छा करणं तर स्वप्न आहे आणि मी स्वप्न बघतच नाही त्या पद्धतीने सिनेमाशी संबंधित. पण कमेंट तर सिनेमावाल्यांवर करता. शिल्पा शेट्टीबद्दल तुम्ही लिहिलं की फिटेस्ट स्टार ऑफ बॉलिवूड. हो, मग फिट इंडिया कॅम्पेनसाठी शिल्पा शेट्टी आमच्या इथे आल्या. आमच्या मंत्रालयामध्ये आम्हाला भेटल्या आणि भरपूर योगाला प्रमोट केलं. तर सरकारचे जे चांगले कार्यक्रम होत असतात, फिटनेसशी संबंधित सगळ्यांनी स्वस्थ राहा, आजारी पडू नका. देशाला फिट इंडिया असेल तर देश फिट होईल. जितके लोक आमच्याशी जोडले गेले, मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. आणि तसंही मी जे फिल्म स्टार, स्पोर्ट्स स्टार किंवा कोणीही व्यक्ती जर आमच्या सरकारच्या कॅम्पेनला साथ देतात, तर एवढं कर्तव्य बनतं की मी त्यांना धन्यवाद म्हटलं पाहिजे. पण सोशल मीडियावर हे देखील खूप चाललं होतं की रवीना टंडनला तुम्ही म्हणालात तवांगला या, मी सगळी व्यवस्था करून देईन हो. सुट्टीची.
ते यासाठी की लोक समजतात की आमच्या इथे हॉटेल मिळत नाहीत, झोपण्यासाठी जागा मिळत नाही, तर कसं पोहोचणार? तर मी म्हणालो की मी सांगेन की कुठे हॉटेल आहे, कुठे काय आहे. मी तिथला एम-पी आहे. लोकल एम-पी असण्याच्या नात्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी की आमच्या इथे जास्तीत जास्त लोकांनी यावं, पर्यटक यावे. तर थोडंसं तर बोललं पाहिजे ना, आमंत्रित करावं लागतं ना. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे? आधी तुम्ही स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणून काम केलंय. आता तुम्ही लॉ मिनिस्टर आहात. तर आता देखील तुम्ही ॲथलीट, स्पोर्ट्समॅन लोकांच्या टचमध्ये आहात. अजूनही त्यांना मदत करता का? स्पोर्ट्स माझ्यासाठी पॅशन आहे. तर जेवढे काही स्पोर्ट्स स्टार आहेत, मोठमोठे स्टार्स, ऑलिम्पियन्स आहेत, मेडलिस्ट आहेत आणि छोटे-छोटे जे खेळाडू आहेत, जे नवीन-नवीन 10-15 वर्ष झालेत, आता सुरुवात करताय. सगळे भेटत असतो. आता देखील सगळे येतात. आजकाल माझ्याजवळ वेळ तर नसतो, तरीही प्रयत्न करतो की थोडंफार 5-10 मिनिटं जेव्हा संधी मिळेल, तर त्यांना मी बोलवतो की या आणि जर काही समस्या असेल, तर माझ्या ऑफिसमध्ये फोन करा. सरकार बघा, मंत्रालय काही असू शकतं. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांना कंपार्टमेंट वाईज वेगवेगळे डिपार्टमेंट नाही चालवायचे आहेत. सगळ्यांना एका विचारासोबत मोठं टार्गेट घेऊन चालायचंय. तर कुठेही खेळाडू जर फसत असतील, व्हिसा मिळत नसतील किंवा कोणी खेळाडू आजारी आहे किंवा कोणी खेळाडू कुठच्या समस्येमध्ये अडकला असेल गावामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी, तर मला मेसेज करता. मी लगेच त्यांना उत्तर देतो. तर त्या स्पोर्ट्स पर्सनसोबत माझं जोडलं जाणं, ते मंत्रालयाच्या हिशोबाने नाही, माझा इंटरेस्ट आणि माझ्या पॅशनमुळेच मी आज तागायत जोडलेलो आहे. आता जे पैलवान आहेत, रेसलर्स आहेत, ज्यांनी मेडल जिंकले होते, ते आंदोलनाला बसले होते. ते देखील तुमच्याकडे आलेले का? ते जेव्हा भांडण होतं ना, तेव्हा मी मध्ये नाही आलं पाहिजे. भांडण हा वेगळा विषय आहे. ते फेडरेशन आणि खेळाडू दोघांमध्ये, खेळाडूंच्या मध्ये काही मुद्दे होते. मी स्पोर्ट्स मिनिस्टर तर नाहीये, पण अशा जे विषय आहेत, त्यामध्ये मी नाही आलं पाहिजे. पण फिटनेसचे व्हिडिओज तुम्ही खूप टाकत असता, व्हायरल करत ते असता. तेव्हाचे आहेत, जेव्हा मी स्पोर्ट्स मिनिस्टर होतो आणि फिट इंडिया कॅम्पेन आम्ही चालवत होतो. आजकाल तर मी इतकं करत नाही आणि तेवढा वेळ देखील मिळत नाही ना. सर, जसं की आम्हा सगळ्यांना माहीत आहे, की तुमचे खूपसे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तुमचं एक गाणं पण आहे, तेरे जैसा यार कहाँ. सर, त्यातल्या तुम्ही 2 ओळ्या आम्हाला गाऊन दाखवा. अरे! प्लीज सर. हे बघा, ही आपकी अदालत आहे. जज साहेबांच्या परवानगीशिवाय जर कोणी गाणं म्हटलं तर उगाचच मला शिक्षा मिळेल. तर नाही, नाही. तुम्ही गा, ऐकवा. जनतेची मागणी आहे. जज साहेबांना देखील छंद आहे तुमची गाणी ऐकायचा. आमच्या इथे ऑफिसर्स अरुणाचलमधले काही यंग ऑफिसर्स आले होते दिल्लीमध्ये. एक त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम होता. तर त्यामध्ये 1-2 लाईन मी गायल्या होत्या. तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हे एवढंच होतं. किरणजी, तुम्ही इतके जास्त सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असता, इतका जास्त प्रवास करत असता, बॉर्डर एरियामध्ये जात असता, अरुणाचलला पण जाता, गाणी पण गाता, फिटनेस देखील करत असता. तर काम कधी करता मंत्रालयामध्ये? फिटनेस आणि ॲक्टिव्हिटीज हे पण तर खूप मोठं काम आहे. माणूस फिट नाही राहिला तर काम कसं करेल? पण ऑन सीरियस नोट, जे आपण गंभीरपणे कामामध्ये व्यस्त होतो, ती गोष्ट तर दाखवत नाही ना. जेव्हा आपण मधल्या गॅपमध्ये पब्लिक मीटिंग करतो किंवा गॅपमधून वेळ काढून काही ॲडव्हेंचर ट्रिप करतो, कोणत्या कार्यक्रमाला जातो, तेव्हाच तर दिसत असतो. त्यामध्ये आपण अगदी एकनिष्ठपणे फाईल वाचता, विचार करता, रिव्ह्यू मीटिंग घेता, ते कसं दिसून येईल? आम्ही सेक्रेटरीसोबत खूप गंभीर चर्चा करत आहोत, ते कसं दिसून येईल? तर जे काम करत असतो ते दिसून येत नाही आणि त्या गॅपमधला जो भाग आहे, तो जास्त दिसून येतो. नाहीतर जर आम्ही लोकांनी जर वेळ दाखवून दिला, तर 16 तास काम करत असतो आम्ही. त्यामध्ये इव्हेंट आणि लोकांना भेटणं आणि पब्लिक मीटिंगमध्ये जाणं ते 30% असेल. 70% मंत्रालयाचं काम आणि इंटरनल पार्टीचं किंवा जे घरामध्ये भेटण्याचं काम असतं ते होतं. तुम्ही इतकं बिझी राहिल्याने कोणाला सगळ्यात जास्त समस्या होत असते, त्याचा एक एव्हिडन्स मला तुम्हाला दाखवायचा आहे.
See, Papa, my grandparents even doesn't come. They live in far village. Big house. All right, I'll try to come. I'm so busy these days. What to do? You have office, but still you say to your boss that I'm I have to come to my daughter's school. ते म्हणते की तुमच्या बॉसला सांगा तुम्हाला थोडी सुट्टी द्यायला म्हणजे शाळेत जाऊ शकेल त्यांच्या. हा जो थोडा जुना 4 वर्षापूर्वीचा आहे. ॲक्चुअली माझ्या मुलीचा ग्रँड पॅरेंट्स डे होता. मी शाळेत गेलो नव्हतो. तर त्याच टीचरने त्यांना सांगितलं, की शाळेत घेऊन ये तुझ्या बाबांना. तर 2-3 दिवसापासून मला सांगत होते, "तुम्हाला शाळेत यायचंय." मी म्हणालो, "मी शाळेत नाही येऊ शकत, माझ्याकडे वेळ नाहीये." तर शेवटी रात्री तो व्हिडिओ असाच मस्करीमध्ये मी काढत होतो. तर त्यावेळेस ती म्हणाली, "अरे, तुमच्या बॉसला सांगा ना, की मुलीच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर तो सुट्टी देऊन टाकेल." तर मी कधीतरी म्हणालो होतो, की आपले प्राईम मिनिस्टर जर नाही म्हणाले, तर आपण थोडी ना मर्जीने फिरू शकतो. असं विदेशात वगैरे फिरणं हे सगळं नसेल. तर म्हणाले, की ते बॉस म्हणजे प्रधानमंत्री. तर तर ती म्हणते, की ते प्रधानमंत्री बॉस मान्य करतील जेव्हा मुलीचं नाव घ्याल तेव्हा, असं म्हणत होती. पण हे तर पूर्ण जगाला माहिती आहे की मोदीजी त्यांच्या मंत्र्यांना ना झोपू देतात, ना आराम करून देतात. खूप काम देत असतात. म्हणूनच तर देशाची प्रगती होत आहे. जर जर काँग्रेसच्या काळामध्ये किंवा याआधी तुम्हाला माहीत असेल मिनिस्टर लोक उन्हाळ्यात सुट्टीमध्ये जात होते. युरोपमध्ये फॅमिली घेऊन जात होते आणि खूप हॉलिडे करत होते. 2014 नंतर ही सुट्टी, हॉलिडे शब्द तर माझ्या डिक्शनरीमधूनच गायब झालाय. कारण आता इतकं काम करायचंय, पीएम तर 1 मिनिट ते वाया घालवत नाहीत, तर आम्ही लोक कसा काय हा वेळ वाया घालवू शकतो? म्हणूनच आता तर देशाला 2047 पर्यंत श्रीमंत बनवण्याचा, पूर्ण शक्तिशाली, ताकदवान देश बनवण्यासाठी मोदीजींनी जो निर्धार केलाय, पुढे जात आहे, तो पूर्ण करायचा आहे. तर आमच्यासारख्या लोकांनी तर बाकी गोष्टी सोडल्या पाहिजेत आणि पूर्ण देशातल्या जनतेने एकत्र येऊन फक्त देशहितासाठी काम केलं पाहिजे. किरणजी आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आजच्या अदालतमध्ये आजचे जज टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर दिवाकर यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला कायदा मंत्री किरण रिजिजूंवर. किरणजी, आम्ही तुम्हाला विचारलं चायना या देशाबद्दल सेन्सिटिव्ह विषय आहे, लॉ बद्दल खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, तुमच्या वेळेबद्दल सुद्धा, सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीज बद्दल, आणि चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं बेधडकपणे मोकळेपणाने उत्तर दिलं. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज दिवाकर यांच्या निर्णयाची. श्री किरण रिजिजूंनी आपल्यावर लावण्यात आलेल्या सगळ्या प्रश्नांची खूपच बेधडकपणे, खूप स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. ही गोष्ट नक्की आहे की ते देखील काही बंधनात बांधले गेलेले आहेत. पण सध्या अशी काही परिस्थिती निर्माण झाली की लोक सत्य बोलण्यामध्ये देखील टाळाटाळ करतात, की लोक काय म्हणतील या भीतीने लोक गप्प बसतात. जर आपल्या संविधानामध्ये कॉलेजियम सिस्टीमची व्यवस्था नसेल तर हे सांगण्यामध्ये काय हरकत होती? हे सांगितलं पाहिजे. लोकशाही आहे, चर्चा व्हायलाच हवी. जर बेसिक स्ट्रक्चरची परिभाषा ठरलेली नाहीये तर त्यावर देखील चर्चा झालीच पाहिजे. कोर्टामध्ये हे जनतेच्या वकिलांनी म्हटलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस केली नाहीये, म्हणून तुम्हाला त्यांच्या सेन्सिटिव्हिटीचा तेवढा अंदाज नाहीये, हा आरोप तुमच्यावर लावला गेला. पण अदालत याला कमकुवतपणाचं लक्षण नाही मानत. कारण तुम्ही इन्सायडर बनून जाता तर तुम्ही सुधारण्याबाबत नक्कीच विचार करता. किरण रिजिजू साहेब स्टॉकहोम सिंड्रोमचे शिकार नाही झाले. जर न्यायालयामध्ये मोठ्या नावाजलेल्या वकिलांची जर चालत असेल, सगळं आधीच ठरलेलं आहे. आणि खूप सारे असे जज आहेत की अशा काही टिप्पणी करतात की जे त्यांच्या अंतिम निर्णयामध्ये येतच नाहीत. त्या सांगण्यामध्ये काय हरकत आहे? बोलल्या पाहिजेत या गोष्टी. आणि आणखीन एक गोष्ट जी लोक या कमिटेड ज्युडिशरीबद्दल बोलत होते, एका झटक्यामध्ये 3 मोठ्या जजेसना सुपरसीड करून आपल्या मर्जीने, आपल्या मनाप्रमाणे जजला चीफ जस्टिस बनवून टाकतात. त्यांनी हे सगळे आरोप लावण्याआधी जरा विचार केला पाहिजे. हे न्यायालय यांना निर्दोष मुक्त करत आहे एका अटीवरच की ज्या पद्धतीने त्यांनी नॉर्थ ईस्टला आज नॉर्थ ईस्टकडचे लोक एवढी चांगली हिंदी बोलतात जेवढी आपण बोलतो.
याला जे परिभाषित केलंय, नॉर्थ ईस्टची एक नवीन प्रतिमा दिली आहे, त्याला पुढे नेतील आणि न्यायाला सहज, सुलभ, सुगम बनवण्याचा जो प्रयत्न आहे तो असाच सुरू ठेवतील. धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद. मला विश्वास आहे की किरणजी आज जितक्या बेधडकपणे बोलले आहेत ते आयुष्यभर असंच स्पष्टपणे, निर्डरपणे आपली बाजू मांडत राहतील. देशाला पुढे नेण्याच्या कामांमध्ये असेच व्यस्त राहतील आणि जे त्यांनी स्वप्न पाहिलं आहे 2047 मधल्या भारताचं, ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आपली भेट होईल आपकी अदालतमध्ये पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.